नमस्कार मंडळी, विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ऑगस्ट महिना म्हटलं की प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती पूजापाठ आणि संपूर्ण महिना हा व्रतवैकल्याचा असतो। या ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावणी सोमवार असतात, त्यामुळे भगवान शंकराची पूजा अर्चा केली जाते। पण त्याच सोबत या महिन्याच्या शुक्रवारी म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका हे व्रत केल्या जाते। आणि येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच उद्या 18 ऑगस्टला महालक्ष्मी स्थापना पूजन आहे। हे महालक्ष्मी स्थापना पूजन म्हणजेच जरा जिवंतिका किंवा वरदलक्ष्मीचे पूजन केले जाते। श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जोपर्यंत श्रावण महिना आहे 4 आठवड्यांचा असो किंवा 5 आठवड्यांचा असो तोपर्यंत हे पूजन केले जाते। मी माझ्या घरी छोटीशी आज पूजा मांडली होती, कारण देवाचे भांडे घासल्यानंतर आपण फुलं वगैरे वाहून देवाला हळद कुंकू लावून ही छोटीशी पूजा आपण रोज करत असतो। त्याचप्रमाणे मी ही आज पूजन केले, पण तुम्हाला पूजनामध्ये जो चमत्कार घडला तो मी पुढे दाखवते तुम्हाला। तो व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओमध्ये आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, सोबतच व्हिडिओला लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। श्रावणातील शुक्रवारी वरदलक्ष्मीचे किंवा महालक्ष्मीचे पूजन केले जाते। हे पूजन 5 आठवड्यांचं किंवा 4 आठवड्यांचं असते। पूजनामध्ये वैभवलक्ष्मी, वरदलक्ष्मी, आपली कुलदेवता आणि ज्योतिया देवीचं पूजन केले जाते। पूजन ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो किंवा आपण ज्याप्रमाणे शुक्रवार करतो, धनलक्ष्मीचे किंवा वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करतो, त्याचप्रमाणे हे पूजन करत असते। या पूजनामध्ये सुद्धा व्रत केले जाते, पूजा विधी केले जाते, व्रत कथा वाचली जाते, त्यासोबतच आरती, स्तोत्र आणि मंत्र जाप केला जातो। हे व्रत ऑगस्ट महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि यावर्षी 18 ऑगस्ट पासून हे व्रत सुरू होत आहे। हे व्रत 5 आठवड्यांपर्यंत राहणार आहे। त्याची सुरुवात उद्या म्हणजेच 18 ऑगस्टला होत आहे। तर उद्यापासून तुम्ही वरदलक्ष्मी आपली जी कुलदेवता आहे आणि ज्योती या देवीचे पूजन करणे आवश्यक आहे। त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही अवश्य करू शकता। सुवासिनी महिलांनी हे व्रत अवश्य करावे। व्रत कसे करतात तर चौरंग मांडून त्यावर कलश स्थापन करतात आणि वैभवलक्ष्मीचा, वरदलक्ष्मीचा किंवा आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवून महालक्ष्मी, आपण तिलाच महालक्ष्मी म्हणतो, महालक्ष्मी हे संपूर्ण देवीचे एक रूप मानून जर तुमच्याकडे कोणताही फोटो नसेल किंवा काही नसेल तर आपल्या घरी एक छोटंसं काही ना काही देवीचं प्रतीक असतेच, फोटो असते किंवा मूर्ती असते, काहीतरी असते, ते आपल्या चौरंगावर स्थापित करून महालक्ष्मीला आवाहन करून देवीची श्री सूक्तयुक्त पूजा करावी। देवीला नैवेद्य दाखवावा। नैवेद्यामध्ये एक गोड पदार्थ अवश्य असावा। हे मी रोजच्या पूजेप्रमाणे आज केलेली पूजा आणि हा जो व्हिडिओ आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे, कारण आज दिव्यामध्ये इतकं सुंदर फूल तयार झालेलं की तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता। दिव्यामध्ये कमळाचं, कधी गुलाबाचं, तर कधी कोणता म्हणजे एखादा प्राणी, असं या दिव्यामध्ये हे फूल तयार झालं, तर त्याची प्रतिमा त्या दिव्यामध्ये दिसत होती। तर तुम्ही बघू शकता यामध्ये इतकं सुंदर फूल तयार झालेलं आहे। हे छोटंसं होतं, त्याच्यानंतर हे मोठं मोठं होत गेलं आणि एक छानसं कमळाचं आणि गुलाबाचं फूल यामध्ये दिसत होतं। ज्योतिषशास्त्र असो की कोणतंही पुराण असो, त्या पुराणामध्ये सांगितलं आहे की जर तुमच्या दिव्यामध्ये असं सुंदरसं फूल तयार होत असेल तर तुमची जी प्रार्थना आहे ते देवाने ऐकलेली आहे। तुम्हाला ही दिव्यामध्ये जे फूल आहे त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल। दिवा हा माझा हवेने विझत होता, त्यामुळे मी तो हाती घेतला आणि हे फूल तुम्हाला मी दाखवत आहे। तर अशा प्रकारे दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे। आणि आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळू। तर पूजा कशी करायची आहे। पूजा करताना देवीला नैवेद्य दाखवायचा जो गोडाचा असतो, तसंही शुक्रवार दिवशी देवीला चणे आणि गुळ हा नैवेद्य खूप आवडीचा नैवेद्य आहे, त्यामुळे चणे आणि गुळाचा नैवेद्य शुक्रवार दिवशी देवीला अवश्य दाखवावा। आता या पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे। आपल्याला प्रत्येक शुक्रवारी हे व्रत 5 आठवडे करायचे आहे आणि शेवटच्या आठवडी 5व्या आठवडी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे। पहिल्या व्रतापासून, पहिल्या शुक्रवारपासून हे व्रत तुम्हाला करायचे आहे। या व्रताचा शुभ मुहूर्त हा सकाळचा आहे, त्यामुळे पूजन हे सकाळी केले पाहिजे। तसे तर हे पूजन 4 प्रहरामध्ये येते आणि संपूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक दिवसाला 4 प्रहर असतात।
तर 4 प्रहरामध्ये त्यातले जे 2 आणि एक शेवटचा म्हणजे संध्याकाळचा हे 2 प्रहर महत्त्वाचे असतात। पहिला प्रहर हा सकाळी 5 वाजतापासून सुरू होतो आणि त्याच्यानंतर दुसरा प्रहर हा 9च्या नंतर 11 वाजेपर्यंत सुरू होतो। सकाळी जर तुम्हाला पूजन करायचे असेल तर 9 पर्यंत तुम्ही पूजन करावे आणि जर तुम्हाला दुसऱ्या प्रहरामध्ये पूजन करायचे असेल तर 9 ते 11च्या मध्ये तुम्ही हे पूजन करावे। संध्याकाळची ही पूजा मांडता येत नाही, त्यामुळे पूजन सकाळचे करावे आणि जर तुम्हाला वेळ नसेल कथा वाचायला, मंत्रजाप करायला किंवा स्तोत्रांचं पठण करायला तर हे पठण तुम्ही संध्याकाळच्या वेळी करू शकता। आणि जर वेळ असेल तर हे पूजाविधी तुम्ही संपूर्ण पूजाविधी तुम्ही हे सकाळच्या प्रहरामध्ये संपन्न करावी। तर एकंदरीत हे पूजन ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष गुरुवार करतो त्याचप्रमाणे हे पूजन करायचं आहे। पूजनाचं उद्यापन करायचं आहे। त्यानंतर जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कुमारिकांना जेवू घालू शकता आणि सुवासिनींची ओटी भरू शकता। असं केल्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये सुख शांती राहते, तसेच आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि आपल्या मुलबाळांवरती सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। अशा प्रकारचा हा पूजाविधी करायचा आहे, संपूर्ण पूजाविधी करायचा आहे। अर्धवट पूजाविधी कधीही करू नये। जर तुमच्याच्यानं होत असेल तर 1 तास अगोदर हा पूजाविधी आटपून संपूर्ण पूजाविधी एकसोबत करावा, नाहीतर मग पूजाविधी आधी करून घ्यावा आणि मंत्रजाप कथा वाचन हे संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी करावे। हे पूजन महालक्ष्मीचं पूजन असल्या कारणाने तुम्ही सौभाग्यवतीची ओटी सुद्धा भरू शकता, तसेच तुमच्या कुलदेवतेची ओटी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही भरू शकता। या पूजेचं महत्त्व काय आहे तर या पूजेचं महत्त्व हेच आहे की आपल्या घरावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा, आपल्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा, आपल्या सौभाग्यामध्ये कुठेही खंड पडू देऊ नये, तसेच आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी, तसेच आपल्या मुलबाळांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा, माता ज्योतीचा आशीर्वाद असावा, त्यामुळे हे श्रावणामध्ये पूजन केले जाते। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।